श्री स्वामी समर्थ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना. तर आज आपण पाहणार आहोत वैभव लक्ष्मीची एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं मांडणी कशी करायची. जागा जर आपल्याकडं कमी असेल तर ती मांडणी कशी करायची. तर तुम्ही पाहू शकता इथं मी मांडणी करून घेतलेली आहे. कारण जसं आपलं स्वामी समर्थ महाराजांचं 11 गुरुवाराचं व्रत चालू आहे तसं आपल्या वैभव लक्ष्मी मातेचे व्रत चालू आहे. तर इथं आपण एक कलशाची स्थापना करून घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. त्यामध्येच आपण एक नाणं, एक शिक्का टाकून घेतलेला आहे, पुष्प टाकून घेतलेला आहे. त्यावरती आपण नागुलीचे पानं टाकलेले आहेत. त्यावरती आपण एक डिश ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण म्हणजे सोन्याचा दागिना असेल एखादा तर तो दागिने घ्यायचा लक्ष्मी म्हणून, किंवा एखादं 1 रुपयाचं नाणं घ्यायचं. तुमच्याकडे जर कुठला दागिना नसेल तर तुम्ही 1 रुपयाचा शिक्का घेऊ शकता. असं ताटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. वैभव लक्ष्मीच्या व्रताची पुस्तिका घ्यायची आहे आपल्याला. आपल्याकडे अन्नपूर्णा मातेचे जर मूर्ती असेल तर तिचीही आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. तिचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची सगळ्यात अगोदर आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता मी इथं ठेवलेले आहेत. पानावरती स्थापना करून घेतलेले आहे. त्यांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. दिवा लावून घेतलेला आहे. अन्नपूर्णा मातेचंही आपण स्थापना करून घेतलेली आहे. आणि लक्ष्मी मातेचा फोटो आहे आपल्याकडे. आणि त्याचबरोबर ही पूजा मी सगळी मांडणी आपली मंदिरामध्ये केलेली आहे. जिथं माझं देवघर आहे तिथंच केलेली आहे. कारण थोडीशी जागा असल्यामुळं पूर्ण मांडणी मी तिथंच करून घेतलेली आहे. आणि जी खाली वाटी ठेवली आहे आपण तांब्याचे, तर त्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहेत. कारण मी जसे तांदूळ ठेवले असते तर ते इकडे तिकडे सगळीकडे पसरले असते. यामुळे मी अशा पद्धतीने एका वाटीमध्ये तांदूळ ठेवले आणि त्यामध्ये आपला तांब्या ठेवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपण म्हणजे जसं आपण कलशाची स्थापना करतो त्याच पद्धतीनं पूर्ण करायचं आहे. नागिनीची विड्याची पानं नसतील तुमच्याकडं तरी हरकत नाही आहे. जर तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर तुम्ही तशीही पूजा करू शकता. तर माझ्याकडं बघा फुलं वगैरे काही नाही, तरी ही एकदम साधी सिंपल पूजा मी करून घेतलेली आहे. देवाला शेवटी भाव महत्त्वाचा असतो. तुमच्याकडं काय आहे काय नाही याचा विचार देवही करत नाही आणि आपणही करायचं नाही. जे आपल्याकडं आहे ते आपण श्रद्धेने आणि भक्तीनं पूर्णपणे मांडणी करून घेतली. आणि माझ्याकडं खडी साखर होती, तर खडी साखरेचा लक्ष्मी आईला असा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा असा आपला ग्रंथ असतो. अशा आपल्या अष्टलक्ष्मी दिलेल्या असतात. हे बघा ह्यांना हे लक्ष्म्यांना असं हळदी कुंकू लावायचं आणि अशी अगरबत्ती हळदी कुंकू लावून असं अगरबत्ती ओवाळायची. हे तुम्ही पाहू शकता. बघा असं आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं लक्ष्मीला. ह्या फोटोला हळदी कुंकू लावायचं आणि अशी अगरबत्ती ओवाळायची. आणि जी खाली इथं प्रार्थना दिलेली आहे बघा, ही पाहू शकता तुम्ही. हे धनलक्ष्मी माते, तो माझ्या घरात धन दौलतीच्या रूपाने निवास करून राहा. मी ती धन संपत्ती आमच्या घरात स्वमार्गाने आणि स्वकष्टाने येऊ दे. ही प्रार्थना म्हणायची. ह्या देवीचं दर्शन घ्यायचं आणि मग नंतर ह्याही देवीला परत आपण असंच हळदी कुंकू लावायचं. गजलक्ष्मी माता आहे ही. त्या गजलक्ष्मी मातेला हे असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि नंतर म्हणायचं. इथं खाली प्रार्थना दिलेली आहे बघा. हे गजलक्ष्मी माते, तुझ्या जय जयकार असो, तू आमच्यावर प्रसन्न हो आणि आमचे कल्याण कर. ही प्रार्थना म्हणायची. ह्याही देवीचं दर्शन घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे पान ओलांडायचं. आणि इथं बघा आदिलक्ष्मी माता, ह्यांनाही आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आदिलक्ष्मी मातेलाही. आणि ह्यांनाही त्याचप्रमाणे आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची. आणि ही इथं जी प्रार्थना दिलेली आहे ती म्हणायची. हे आदिलक्ष्मी माते, तुझ्या कृपा आमच्यावर निरंतर राहू दे, तू आमचे कल्याण कर. आणि हे आहे मातेचं दर्शन करायचं. इथे आहे ती आपली विजयालक्ष्मी माता. विजयालक्ष्मी माता ही 4 नंबरला आहे. हिलाही अशा प्रकारे आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. आणि जी प्रार्थना दिलेली आहे, हे विजयालक्ष्मी माते, तू आम्हास आमच्या जीवनातल्या प्रत्येक संघर्षात विजय मिळवून दे, आमच्यावर कृपा कर आणि आमचे कल्याण कर. ह्याही मातेचं दर्शन घ्यायचं आणि अगरबत्ती बी ओवाळून घ्यायची. म्हणजे प्रत्येक मातेला आपल्याला अष्टलक्ष्मी माता आहे तिथं, त्या अष्टलक्ष्मी मात्यांचं आपल्याला तसंच करायचं आहे. सगळ्यांची प्रार्थना म्हणायची. इथं आहे बघा ऐश्वर्य लक्ष्मी माता. तर ऐश्वर्य लक्ष्मी मातेलाही ही खालची प्रार्थना म्हणायची. हे ऐश्वर्य लक्ष्मी माते, तुझ्या कृपे आमच्यावर घरात ऐश्वर्य येऊ दे, तुझा कृपा प्रसाद आम्हाला लाभू दे, असं म्हणायचं. आणि ह्यांनाही नमस्कार करायचा आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची. तर खाली आहेत बघा आपल्या वीरलक्ष्मी माता. तर वीरलक्ष्मी मातेलाही छान असं आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि ह्यांनाही असं हे ओवाळून घ्यायची अगरबत्ती. ह्यांनाही प्रार्थना करायची. वीरलक्ष्मी माते, तू आम्हास शक्ती, बल, सामर्थ्य दे, जीवनातल्या संकटाशी सामना करण्याची शक्ती तू आम्हास दे, हे म्हणून ह्यांनाही नमस्कार करायचा. इथं आहेत बघा आपल्या धान्यलक्ष्मी माता. धान्यलक्ष्मी माता म्हणजे अन्नपूर्णा माता आहे. त्या अन्नपूर्णा मातेलाही आपल्याला
हे धान्य लक्ष्मी माते, तू माझ्या घरात धान्याच्या रूपाने भरून राहा, तू तू आमचे पालन पोषण कर, वर आमच्यावर कृपा कर, असं म्हणून ह्यांनाही अगरबत्ती ओवाळायची आणि नमस्कार करून घ्यायचा आहे. इथं आहेत आपल्या संतान लक्ष्मी माता. संतान लक्ष्मी मातेलाही छान असं आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यांनाही प्रार्थना करायची. हे संतान लक्ष्मी माते, माझे घर हे उत्तम अशा गुणसंपन्न संततीनं भरू दे, तू सर्वांचे कल्याण कर, आणि ह्यांच्याही पाया पडायचं. असं आपल्याला अष्टलक्ष्मी मात्यांना हळदी कुंकू वाहून आपल्याला नमस्कार करायचा असतो आणि नंतर मग आपल्या पोतीला सुरुवात करायची असते. तर इथं बघा हे नियम काय काय पाळायचे आहेत. इथं आहे वैभव लक्ष्मी व्रत संबंधित नियम इथं दिलेले आहेत. हे नियम आपल्याला पाळायचे असतात. आणि इथून म्हणजे जी आपण प्रार्थना केली ती प्रार्थना परत इथं दिलेली आहे. परत तर तुम्ही ती प्रार्थना म्हणायची आहे आणि नंतर आपल्या मग इकडे हे नियम आहेत, म्हणजे कसं काय करायचं, पूजा कशी मांडणी करायची ते दिलेलं आहे यामध्ये. आणि इथे आहे बघा, इथून वैभव लक्ष्मी व्रत कथा इथून चालू होते. ही कथा इथून आपल्याला ही कुठपर्यंत म्हणायची आहे, तर हे पाहू शकता. ही कथा इथपर्यंत म्हणायची, तुझा जे जे कार असोपर्यंत. इथं आहे स्तुती आणि स्तवन. आपली कथा वाचून झाली की हे स्तुती आणि स्तवन हेही म्हणायचं आहे आपल्याला. आणि ते झालं की हे लक्ष्मी अष्टकही म्हणायचं आहे. अष्टक आणि स्तोत्र हेही म्हणायचं आहे. नंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करून घ्यायची आहे. आणि नंतर मग हे आपल्याला इथं लक्ष्मी महिमा आहे आणि प्रार्थना आहे. ही लक्ष्मी महिमा ही आपल्याला 3 वेळा म्हणायचं आरती झाल्यावरती, आणि प्रार्थना ही आपल्याला 3 वेळा करायची. तर इथपर्यंत आपल्याला सगळं वाचून तर इथपर्यंत झालं की मग नंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आणि आपण उपवास सोडून घ्यायचा. तर अशी आहे आपली एकदम साधी आणि सोपी वैभव लक्ष्मीची कथा कहाणी, आणि करायलाही खूप सोपं व्रत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. असं हे आपल्याला 11 शुक्रवार होईपर्यंत आपल्याला व्रत करायचा असतो. पहिल्या शुक्रवारी आपल्याला संकल्प घ्यायचा, जी आपली इच्छा आहे ती लक्ष्मी मातेला सांगायची आणि कुळकुळून प्रार्थना करायची. आणि असे आपल्याला 11 शुक्रवार करायचे. आणि 11व्या शुक्रवारी नेहमी करतो त्याप्रमाणे आपल्याला सगळी पूजा करायची. त्या दिवशी 5 सुवासिनींना बोलवायचं, त्यांना हळदी कुंकू देऊन, म्हणजे जितक्या तुम्हाला घडतील तितक्या, तर झालं तुम्हाला शक्य आहे तर त्यांना खिरीचा नैवेद्य त्या दिवशी मात्र लक्ष्मी मातेला खिरीचाच नैवेद्य करायचा. आणि जे आपण पुस्तिका आपल्याकडे आहे वाचायला, ती 5 सुवासिनींना पुस्तिका द्यायची आणि असं छान असं आपल्याला उद्यापन करून घ्यायचं. खूप करायला साधं आणि सोपं व्रत आहे हे. नक्कीच करा. लक्ष्मी माता सगळ्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल अशी मी प्रार्थना करते आणि इथंच व्हिडिओ थांबवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर नाही केला तरी सांगा चालेल. ज्यांना गरज आहे त्यांना नक्की असं तोंडाने तरी सांगा की असं असं व्रत आहे, आणि ते केल्यानं खरंच आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, आपली लक्ष्मी स्थिर राहते. तर असं साधं सिंपल हे व्रत आहे. शेवटच्या शुक्रवारी मात्र उद्यापन आपलं जसं घडल त्या पद्धतीनं करा तुम्ही. त्यांना खिरीचा नैवेद्य द्या, आणि ज्या सुवासिनी आहेत आणि झालं शक्य तर त्यांनाही खिरीचाच नैवेद्य द्या. असं आपण 5 सुवासिनींना बोलवू शकतो, किंवा तुम्हाला झालं शक्य तर तुम्ही जास्त 11 बोलवलं तरी चालेल, 7 बोलवलं तरी चालेल, तुमच्या इच्छाप्रमाणे. असे आपलं साधं सिंपल वैभव लक्ष्मी व्रत आहे. तुम्ही नक्की करा. माझं तर चालूच आहे. इथंच व्हिडिओचा एंड करूया. श्री स्वामी समर्थ.